समर्थ लहानूजी महाराज की जय. ही जी मृणालिनी देशमुख, मृणालिनी अरुणराव देशमुख, ही जी माझी मुलगी आहे, हिचा PhDचा अनुभव सांगते मी तुम्हाला. ती मला असं म्हणाली की मम्मा PhD करणं खूप कठीण आहे ग, कारण मी त्या एज्युकेशन फील्डमध्ये असल्यामुळे PhD काय असते मला ही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे, मी केलं आहे. तर तिला मी म्हटलं की तू अभ्यास कर आणि इकडे तिकडे चलबिचल होऊ नको. याच कालावधीत माझ्या मिस्टरांची तब्येत खालावली. खालावल्यानंतर माझी मोठी मुलगी भेटायला आली आणि ती भेटूनही गेली. दुसऱ्या दिवशी ते गेलेत. ही मुलगी सतत म्हणायची मम्मा मला बाबांना भेटायचं आहे. मग येऊ का गं, मी येऊ का गं. आधी एकदा येते प्लेननी, पुण्यात चालली जाते. तिचे बाबा नाही म्हणाले की तू येऊ नकोस, तू लहानूजी महाराजांचं नाव घे आणि PhD कंप्लीट करूनच ये, त्याच्याशिवाय तू मला भेटायला यायचं नाही. तिला वारंवार तिने विनंती करूनही तिला भेटू दिलं नाही, कारण त्यांची इच्छा तिच्या PhDमध्ये होती. गंमत ही की ते एक्सपायर झाले. PhDचं ते अवॉर्ड झालं तिला. आणि ती तिचा अनुभव मला असा सांगितला की मम्मी ज्यावेळेला माझा व्हायवा होत होता, कारण की 4 स्टेटचे 4 अलग अलग लोक असतात आणि ते याच्यावर होत असतं आपल्या व्हिडिओवरती हे होता कारण की तो कोरोनाचा काळ होता. व्हिडिओवरती तिचा व्हायवा होत होता. तर तिने जे काही त्यावेळेला दाखवलेली शीट होती, त्याला आपण काय म्हणतो ग, सॉफ्टवेअर नाही, जे रन करतो PPT. ती जी PPT होती ती रन करत होती आणि ती दाखवत होती की काय कुठे आहे, कसा काय आहे. त्यावेळेला ती असं म्हणाली की मी बोलत आहे तर मला असं वाटलं की लहानूजी मला स्फूर्ती देत आहे आणि बाबा माझ्या बाजूला बसले आहे. हा मला वारंवार भास होत होता की. आणि त्याच्यानंतर मी ते PPT दिले, सर्व झालं आणि त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन झालं. आणि त्याच वेळेला लगेच सांगत नसतात पण तिला लगेच सांगितलं की तुम्ही डॉक्टरेट झाले आहे. मृणालिनी देशमुख डॉक्टरेट म्हणायला काही हरकत नाही. त्यावेळेला मी शतशः माझ्या बाबांना प्रणाम केला. ते जगात नाही आहेतच आणि लहानूजी महाराजांना ही अत्यंत जिवंत आठवण अलीकडचीच आहे. तर तुम्ही काकू तुमचे पती आणि तुमचे पहिले गुरु स्वर्गीय अरुणरावजी देशमुख यांच्याबद्दल काय सांगाल ते सांगा. हां, माझ्या मिस्टरांबद्दल सांगायचं म्हणजे त्यावेळेला मी प्लेन MA होते आणि MA झाल्यानंतर आता जसं आपल्या इतर बायका करतात आपलं घरकाम येते त्यात मी आपलं लागलेले होते. परंतु त्यांना ती गोष्ट आवडत नव्हती. ते म्हणाले की जन्माला आलं तर काहीतरी करायला पाहिजे माणसाने. आणि त्यांच्यानंतर त्यांनी स्वतः विद्यापीठामध्ये जाऊन MPhilची माझी ॲडमिशन घेतली, माझे कागदपत्र दाखवून. मी MPhil ज्या वेळेला केलं त्यावेळेला आमची ट्रान्सफर भंडाऱ्यात होती आणि भंडाऱ्यातून मी ट्रान्सफर आमचं घर भंडाऱ्यात, तिथून अपडाऊन करून नागपूर विद्यापीठामध्ये कॅम्पसला, तुम्हाला माहीत असेल ते कॅम्पस, तिथे जाऊन मी रोज पिरियड करायचे, तिथे यायचे, दिवस काढायचे आणि रात्री घरी जायचे. ह्या सगळ्या याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना जो काही त्रास झाला तो त्यांनी सहन केला, कारण मला 2 मुली पण होत्या त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे त्यांच्याच केवळ मग 1-2 अशा टीचरच्या जागाही निघाल्या भंडारा जिल्ह्यात. त्यांना म्हटलं मी BEd आहे, MAd आहे, मी टीचरशिप तर सहज करू शकते. नको म्हणे, पुढे कर, PhDपर्यंत जा. मग ते तिथेच राहिलं आणि मग मी ते MPhil झाले. आणि त्यावेळेला अट होती MPhilची की MPhil झाल्यानंतर प्रिन्सिपॉल किंवा सिनियर कॉलेजला लेक्चरर होऊ शकायचं, त्याला फक्त B+ लागायचं, अशी अट होती. ती अट मी पूर्णपणे पार केली आणि मी सिनियर कॉलेजला त्यांच्या अथक परिश्रमाने आणि त्यांनी दिलेल्या मला प्रोत्साहनामुळे, त्यांना प्रोत्साहन देताना त्यांना स्वतःलाही खूप त्रास झाला असणार, कारण की असं हे आहे आपला संसाराचा हे आहे. आणि ते चालवताना त्यांना त्रास होत असतानाही त्यांनी तो जाणवला नाही आणि मला एक उत्स्फूर्त अशी प्रोत्साहन दिलं. आणि त्या प्रोत्साहनातून जे मी घडत गेले ती आज तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसते. त्यांचा तो एक प्रकारचा त्यागच होता. हा, त्यागच. म्हणून मी त्यांना माझा पहिला गुरु म्हणते. माझी आई तर आहेच, पण आई वडिलांनंतर ते आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो, इमॅजिन नसेल, आम्ही ज्या वेळेला
डॉक्टर इथे नागपुरात आलो तेव्हा डॉक्टर सप्रेंच्या घरात राहायचं, एकच रूम, त्या रूममध्ये राहायचं आणि त्या रूममध्ये राहून काय करायचं असेल, त्यांनाही काही नोकरी नव्हती अशी मोठी फार, आम्ही त्या रूममध्ये राहिल्यानंतर नुकते आर्किटेक्ट झालेले त्या रूममध्ये राहायचं आणि आमचा उदरनिर्वाह कसा तरी चालवायचा. पण बाबाजीने एक दिवस फार दिवस आम्हाला भोगायला लावली, हार्डली 6 महिने 8 महिने आम्ही यात काढले असं. आम्हाला मग आपोआप मोठे मोठे जॉब लागले. आम्हाला मागे परतून पाहायला बाबाजींनी कधी जागा दिली नाही. तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एकदा बाबाजीचं नाव घेतलं की टाकलं पाऊल, जे व्हायचं ते पाहिलं आहे. पण यश मात्र संघर्ष जरूर केला आम्ही, अत्यंत अतोनात कष्ट केले, पण तू बाबाजीने इतकं भरभरून यश दिलं की त्या यशाबद्दल आम्हाला कधीच मागं पाहावं वाटलं नाही. बाबाजीची परीक्षा कडक असते. हो. त्या परीक्षेला उतरले. हो, तुमचं कुटुंब उतरलं. हो. यात माझ्या सासऱ्यांचाही हिस्सा आहे. ते पण मला सारखं म्हणायचे की माणसाने जॉब केला पाहिजे, चांगला जॉब केला पाहिजे, नुसतं आपलं शिक्षण वाया घालवलं नाही पाहिजे. आणि त्यांचंही सहकार्य आहे. पहिला जॉब मी त्यांच्याच संमतीने स्वीकारला होता. प्रिन्सिपॉल पदावर गेलतानाही मी त्यांनाच विचारलं होतं की हे पद घेऊ का, हे अत्यंत कष्टाचं पद आहे, अत्यंत क्लिष्ट आहे ही जागा. पण त्यांनी हो म्हटलं आणि त्यानंतर मी प्रिन्सिपॉल म्हणून जॉईन झाले 2000मध्ये. 2000 ते 2013 इतका वर्ष माझा प्रिन्सिपॉलचा काळ राहिला. 13ला तुम्ही सेवानिवृत्त आहे. आणि मी माझं कॉलेज आहे शरदचंद्र आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, बुट्टीबोरी MIDC. तिथे मोठं कॉलेज आहे. आज ते दत्ता मैकनच्या अंडर आहे. काकू, तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव सांगितले, काकांबद्दलचे कसे काय प्रेरणा तुम्हाला होती, त्यांची कसं ते खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले या बाबतीत सांगितले, आणि लहानोजी बाबांचा कृपा प्रसाद तुमच्या कुटुंबावर कसा आहे, खूपच आहे, कसा आहे म्हणण्यापेक्षा खूपच आहे, या बाबतीत संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. फक्त त्यांनी मला एक गोष्ट मंत्र दिला आयुष्यात, तू कोणाच्या पाठीवर मार, पोटावर मारण्याचा कधीही प्रयत्न करू नको. हा माझ्या नवऱ्याचा मूल मंत्र जॉबमध्ये गेल्यानंतर मला दिलेला आहे. माझ्या अंडर खूप मोठा स्टाफ होता. मी कधी कोणाचा बिघडवलं नाही, कोणाचे इन्क्रिमेंट्स थांबवले नाही, कोणाचे CR वाईट लिहिले नाही. कारण मला सतत त्यांची प्रतिमा यायची की तू पोटावर मारू नको, पाठीवर भलाही मार, भलाही गरम हो, बालाही चीड. पण हा मंत्र मात्र त्यांनी मला जॉबच्या स्टार्टिंगलाच दिला. सगळ्या काही गोष्टी ह्या विचारांवर अवलंबून असतात. मी सगळ्यांना या माध्यमातून अनुभूतीमधून सांगतो आहे की आपले ज्या पद्धतीचे विचार त्या पद्धतीचे कर्म आपल्या हातून घडत असतात. वाईट विचार असेल तर वाईट कर्म घडेल, सद्विचार असेल तर चांगले कर्म घडतील. म्हणून ज्ञान हे सद्गुरू म्हटलं आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. तर कर्मापेक्षाही श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते ज्ञान तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला दिलं. तर काकू फार फार आभारी आहोत. जय गुरु. जय लहानोजी. जय समर्थ लहानोजी महाराज की जय.